ह्यांच्यात आणि श्री खंडेरायांमध्ये सध्या अबोला सुरू. काय सांगता आहात देवी? आश्चर्य आहे. असे काय होईल असे मला वाटले नव्हते. कदाचित त्यांच्यात काहीतरी घडलं असावं. तुम्हाला काही ठाऊक आहे का? उद्या मी श्री खंडेरायांना विचारणार आहे. मी सांगते काय झालं असेल ते. तुम्हाला ठाऊक आहे? देवी, असं काही घडणं मला अपेक्षित नव्हतं, पण तुम्ही जे सांगता आहात त्यावरून मला कारण कळले आहे. मग मला सांगा, कारण मी ह्यांना इतकं गंभीर कधी पाहिलं नाही. तुम्ही हे कोणालाही सांगू नका. बंधूंना काही त्रास होणार नाही याचे दायित्व माझे. परंतु यातून काही अनपेक्षित घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी. होय देवी. थकलो रे बाबा, दिसभर राबून. का रे, घरला नाही गेलास? नाही गेलो. परधानजीने माझ्यावर काम सोपवलंय. हातच थांबायचं आणि समधीकडे ध्यान द्यायचं. का बरं? असं काय झालं आहे? तुला काय दिसलं नाही? नाही बा. राहून दे. सांग. अरे परधानजी आणि देव पहिल्यासारखं बोलत नाही असं दिसतंय. काय बोलतोयस? ऐकून खरं वाटत नाही. अरे देवीनं परधानजीचं काय बाई सांगितलं आणि तेव्हापासून असं झालंय बघ. हा, आता आलं ध्यानात. बानुबाई हात नाहीत, त्यांच्यावरूनच काय बाई झालं असणार बघ. तुम्हाला असं वाटतंय की बानुबाई पुण्यांदा जेजुरीत आल्या पाहिजेत. ते तेवढं सोपं नाही. अरे तुला सांग, जेव्हा मी वाड्यावर कामाला होतो ना, तेव्हा बानुबाई एकदा बी माझ्यावर आवाज चढून बोलल्या नाहीत. स्वतःच्या हाताने जेवू द्यायच्या, पाणी द्यायच्या. अरे होय, म्हाळसा देवी आमच्याशी कधी चढ्या आवाजात बोलल्या नाही. अरे मला त्यांची लय भ्या वाटते बघ. अरे म्हाळसा देवी केव्हा रागवतात ते तुला समजलं नाही? जेव्हा बाणाईचा विषय निघतो ना तेव्हाच ते रागवतात. ते बी आपल्यावर नाही. असं आहे होय? मग असंच आहे. मला वाटतं मी उगाच त्यांना घाबरतो.